नमस्कार. इंद्रधनुष्याच्या या भागात आपलं हार्दिक स्वागत. आज आपल्या भेटीला येत आहेत लातूरातील सुप्रसिद्ध पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर रुजुता अयाचित. त्यांचं MBBS आणि पॅथॉलॉजीचं शिक्षण हे झालं सोलापूरला. सुरुवातीला लातूरच्या MIT महाविद्यालयात त्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या आणि त्यानंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. प्रारंभी बेसिक पॅथॉलॉजीची लॅब त्यांच्याकडे होती, पण कॅन्सर विषयामधलं विशेष प्रशिक्षण घेऊन त्या विषयातल्या त्या तज्ज्ञ आहेत. ह्या केवळ डॉक्टर नाही आहेत, त्या उत्कृष्ट सूत्रसंचालिका आहेत, कवयित्री आहेत, लेखिका आहेत आणि विशेष म्हणजे त्यांचा नाट्य अभिनय. वेगवेगळ्या नाटकांमध्ये त्यांचं प्रमुख पात्र असलेल्या भूमिका त्या करतात. खरं म्हणजे आपल्या वेगवेगळ्या मुलाखतीतून असे सगळे पदर आपल्या प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू. पण आज त्यांचा जो मुख्य विषय आहे पॅथॉलॉजीचा, त्या विषयावरती आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार. नमस्कार. आपण पॅथॉलॉजिस्ट आहात, तर माझ्या मनात सहज एक प्रश्न असा आला की मुळात ही पॅथॉलॉजी ब्रँच जी आहे ना, ती जगात कधी सुरू झाली, आपल्याकडे कधी आली? कारण आपल्याला म्हणतात आपल्याकडे सुरुवातीला नाडी परीक्षेवरच सगळं चालायचं. तर हे शास्त्र कसं कसं विकसित होत गेलं? बरोबर आहे. ह्याला आपण मराठीत विकृतीशास्त्र म्हणू किंवा शरीर निदानशास्त्र म्हणू, द स्टडी ऑफ डिसिजेस ऑफ बॉडी असं आपण त्याला म्हणतो. तर तसं हे अजूनही ही डेव्हलपिंग ब्रांच आहे, कारण ह्याची सुरुवात तशी उशिरा झाली. अच्छा. म्हणजे रोगांचं क्लिनिकल डायग्नोसिस होणं नाडी परीक्षेवरनं किंवा अजून काही त्याच्यात पद्धती वाढत गेल्या, ते लवकर झालं इन कंपॅरिझन टू पॅथॉलॉजी असं आपल्याला म्हणता येईल. बरोबर. तर पॅथॉलॉजी ब्रांचची सुरुवात तसे म्हणाल तर कुण्या एकापासून नाही झाली, परंतु 19व्या शतकात अर्ध्या शतकाच्या पूर्वार्धात म्हणता येईल थोडंसं कळायला लागलं की ह्या पेशी कशा दिसतात मायक्रोस्कोप खाली. तसा पहिला मायक्रोस्कोप तर 16व्या शतकाच्या शेवटी शोधला होता, परंतु त्यातही काही डेव्हलपमेंट्स होत गेल्या आणि मग कळत गेलं की शरीरातल्या पेशी दिसू शकतात त्याच्या खाली, रक्तातल्या पेशी कळू शकतात. आणि मग असंच हळूहळू कळत गेलं 19व्या शतकात की कुठेतरी रोग झाला आहे तर त्यातल्या पण पेशी काही काढून आपल्याला बघता येतील मायक्रोस्कोपच्या खाली. आणि मग तिथनं सुरुवात झाली असं म्हणावं लागेल. तसं म्हणजे 19व्या शतकाच्या शेवटी आणि 20व्या शतकात जास्त करून ह्याची डेव्हलपमेंट झाली ह्या ब्रांचची. आणि अजूनही खूपच ते डेव्हलपिंग फेजमध्ये आहे ही ब्रांच. साधारणपणे बघा, सामान्य माणसाला पॅथॉलॉजी म्हणजे की रक्त तपासणं आणि लघवी तपासणं एवढंच माहिती आहे. तर ह्याच्यामध्ये काय काय किती शाखा आहेत वगैरे, आता काय झालंय सध्या? बरोबर. रक्त, लघवी आणि थुंकी तपासणं. बरोबर. म्हणजे पॅथॉलॉजिस्ट काय करतात तर ह्या 3 गोष्टी करतात असं जनसामान्यांना माहिती आहे. ते चुकीचंही नाही आहे, ते तर करतच असतो पॅथॉलॉजिस्ट. पण हेमॅटॉलॉजी एक ब्रांच आहे ज्याच्यामध्ये रक्ताचे वेगवेगळे आजार आपण रक्ताच्या तपासणीतून ओळखतो. रक्ताचा एक थेंब घेऊन आपल्याला ल्युकेमिया किंवा ब्लड कॅन्सर कळतो. तशी ती हेमॅटॉलॉजी म्हणून ब्रांच आहे. त्याला आता हेमॅटो ऑन्कॉलॉजी सुद्धा म्हणतात. तर त्यात सुद्धा खूप अगदी खोलवर जाऊन शिकण्यासारखा तो विषय आहे. आणि खूप जण आता पॅथॉलॉजी करून त्यात हेमॅटॉलॉजीचं स्पेशलायझेशन सुद्धा करतात, जेणेकरून ते फक्त रक्ताच्या वेगवेगळ्या आजारांवरती अभ्यास करतात आणि त्याचं निदान देतात. दुसरं त्याच्यामध्ये सायटॉलॉजी नावाची ब्रांच आहे, जी आता रिसेंटली डेव्हलप झाली, म्हणजे 20व्या शतकाच्या शेवटी डेव्हलप झाली असं म्हणायला हरकत नाही. ज्याला पेशी विकृतीशास्त्र असं म्हणता येईल की कुठल्या तरी पेशी काढून त्या लिक्विड फॉर्ममध्ये काढून त्या आपण स्लाईडवरती बघतो आणि त्याच्यावरनं काही निदान होऊ शकते का याचा प्रयत्न करतो. त्याला आपण सायटॉलॉजी म्हणतो. त्यात सुद्धा स्पेशलायझेशन करतात काही जण. आणि जी एक मोठी ब्रांच आहे ज्याला हिस्टोपॅथॉलॉजी म्हणतो, जी आपणा सर्वांना माहिती आहे की ज्याला आपण बायोप्सी म्हणतो, ती हिस्टोपॅथॉलॉजीच्या अंडर येते. कुठलाही तुकडा काढलेला असेल तर तो लॅबला घेऊन त्याचं जे रिपोर्टिंग होतं त्याला हिस्टोपॅथॉलॉजी आपण म्हणतो. आता सांगायचं म्हणजे हिस्टोपॅथॉलॉजी या विषयात सुद्धा अनेक सुपर स्पेशलायझेशन आहेत. अच्छा, त्याच्यामध्ये पुन्हा ब्रांचेस आहेत. हो. जसं की काही जण GI पॅथॉलॉजिस्ट म्हणून आता सुपर स्पेशालिटी करतात. म्हणजे फक्त पोटविकार तज्ज्ञ, जसा सर्जनही असतो पोटविकार तज्ज्ञ, तसा पॅथॉलॉजिस्ट पण पोटविकार तज्ज्ञ असू शकतो, जो फक्त लिव्हर बायोप्सी बघतो किंवा आतड्याच्या बायोप्सी बघतो असा. त्यात सुद्धा न्यूरोपॅथॉलॉजी नावाची ब्रांच आहे, जे फक्त ब्रेनच्या बायोप्सीज बघतात, स्पायनल कॉर्डच्या बायोप्सीज बघतात असं. किंवा काही जण बोनच्या बायोप्सीज बघतात, फक्त हाडाचे ट्युमर्स बघतात.
अशाही काही त्याच्यामध्ये सुपर स्पेशालिटी आहे. पण जनसामान्यांसाठी पॅथॉलॉजी ही क्लिनिकल पॅथॉलॉजी जी जास्त वापरात येते, जास्त गरज असते ज्याची, आणि जे पॅथॉलॉजी लॅब म्हणल्यावर जे पहिल्यांदा जे असायला लागतं की ब्लडच्या टेस्ट आहेत, युरिनच्या टेस्ट आहेत वगैरे वगैरे, ती खरी क्लिनिकल पॅथॉलॉजी ज्याला आपण म्हणतो जनरल लॅबमध्ये जी असते प्राथमिक. बघा की बऱ्याच वेळेला असं होतं की सामान्य माणूस रक्त तपासायचे, लघवी तपासायची, थुंकी तपासायची, एखाद्या लॅबमध्ये तो तपासणी करून येतो आणि मग पुन्हा एक कुठल्या तरी डॉक्टर दाखवायला गेलं की नाही तुम्हाला लगेच हे सगळं तपासावं. सर मी कालच तपासलं आहे, ते आमच्याकडे चालत नाही, पुन्हा तपासा, किंवा ते कुठंतरी सांगतात तिकडनं तपासा. तर याला काही सिस्टीम आहे का ह्या तुमच्याकडच्या शेच्यामध्ये, किंवा मान्यता व अमुक समजा रेडिओलॉजिस्टच्यासाठीचं एक निकष होते शासनाने, सोनोग्राफीमध्ये प्रॉब्लेम व्हायला लागले, तसं पॅथॉलॉजीमध्ये काही आहे का? ह्याच्या 2-3 भागात उत्तर देता येईल या प्रश्नाचं. एक म्हणजे रिपीट तपासणी का सांगितली जाते ह्याचं. एक तर तो रिपोर्ट वैध लॅबमधून केलेला आहे का, हा एक प्रश्न असू शकतो, की जो पॅथॉलॉजिस्टनी पाहिलेला आहे का, पॅथॉलॉजिस्टच्या लॅबमध्ये केलेला आहे का. नसेल तर तो क्लिनिशियन किंवा तो सर्जन डॉक्टर सांगणार की अजून एकदा करा. दुसरी गोष्ट क्लिनिशियनच्या दृष्टीतनं सांगते, म्हणजे फिजिशियनच्या दृष्टीतनं सांगते की त्यांना काहीतरी सिम्पटम्स दिसत आहेत आजाराचे, जे त्याच्यामध्ये उतरलेले, ज्याच्याशी संबंध दिसत नाही आहे, त्या रिझल्ट्समध्ये पॅथॉलॉजी लॅबच्या रिपोर्टमध्ये तसं काही वाटत नाही आहे. तर म्हणूनही असू शकतं की एकदा रिपीट तपासणी करून बघू काही वेगळं निघतंय का, हाही उद्देश असू शकतो. आणि तिसरा जो विषय आहे, तुम्ही म्हणालात की कुठल्या लॅबचं काही व्हॅलिडिटी काही आहे का, हा खरं तर खूप मोठा विषय होईल की लॅबची वैधता, म्हणजे वैध लॅब कुठली आणि अवैध लॅब कुठली. खरं तर तसं पाहायला गेलं तर त्या बाबतीत काही कायदेही आहेत. कायद्याने हे सांगितलेलं आहे की फक्त पॅथॉलॉजीची डिग्री घेतलेला तज्ज्ञच, वैद्यकीय शिक्षण घेतलेली व्यक्तीच फक्त पॅथॉलॉजीचे रिपोर्ट करू शकते आणि पॅथॉलॉजीच्या रिपोर्टवर सही करू शकते, त्याचं इंटरप्रिटेशन करू शकते. म्हणजे MBBS झालेला डॉक्टरही पॅथॉलॉजीची हे रिपोर्ट करू शकतो, परंतु त्याला काही मर्यादा आहेत. बरोबर. तो सायटॉलॉजी, हिस्टोपॅथॉलॉजी नाही बघू शकत, खरं आहे, किंवा अजून काही त्यातल्या कॉम्प्लिकेटेड गोष्टी तो बघू शकत नाही, कारण त्या विषयातली खोली त्यांनी अनुभवलेली नाही किंवा त्याला तसं ट्रेनिंग मिळालेलं नाही असं आपण म्हणू. साधा हिमोग्लोबिन आणि ब्लड शुगर लेवल तर कोणी बघू शकतं. बघून आता आजकाल जनसामान्यांना पण कळतं की हिमोग्लोबिन कमी झालं किंवा जास्त झालं. पण ते म्हणजे आपण ते रीडिंग बघत असतो, ते म्हणजे रिपोर्ट करणं नाही आहे. रिपोर्ट करणं ह्या गोष्टीला एक वेगळा अर्थ आहे. आता तुम्हाला मी सांगते, सामान्यपणे ही सगळी जी पॅथॉलॉजी टेस्टची जी काही शृंखला आहे सगळी, तर पूर्वी मॅन्युअल टेस्ट करायला लागायच्या. म्हणजे अगदी मी MD करत असताना सुद्धा आम्हाला मॅन्युअल टेस्ट शिकवल्या गेल्या होत्या. म्हणजे ब्लड युरिया करण्यासाठी तूर डाळीचं पीठ वापरलं जायचं माझ्याही पूर्वी, मी शिकले त्याच्याही पूर्वी. किंवा हिमोग्लोबिन बघण्यासाठी, ब्लडची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी बघण्यासाठी आपल्या कॉपर सल्फेटचं सोल्युशन वापरलं जायचं. ती टेक्नॉलॉजी कुठेच गेली, टेक्नॉलॉजी कुठे गेली आता. अगदी बरोबर. सगळ्या ह्या टेस्टसाठी ऑटोमेशन झालं, इन्स्ट्रुमेंट्स आली सगळी. पण एखाद्या इन्स्ट्रुमेंटनी जे रीडिंग दिलं तो म्हणजे रिपोर्ट नाही. खरं आहे, ते रीडिंग असतं फक्त. त्याचा रिपोर्ट कधी होईल, जेव्हा तो पॅथॉलॉजिस्ट ते रीडिंग बघून त्यातनं काही अर्थ लावेल की हे हिमोग्लोबिन कमी झालेलं मला या गोष्टीमुळे वाटतं आहे, किंवा तो लगेच त्या फिजिशियनला फोन करून विचारेल की ह्याचं हिमोग्लोबिन इतकं कमी आहे, ह्याला अजून काही तक्रार आहे का पेशंटला, कुठून त्याचं ब्लिडिंग होतं आहे का, किंवा कुठे मार लागलेला आहे का, किंवा अजून काय. तर हे बोलून, म्हणजे क्लिनिकल इन्फॉर्मेशन घेऊन जेव्हा त्या रीडिंगचं इंटरप्रिटेशन तो पॅथॉलॉजिस्ट करतो, तेव्हा त्या रीडिंगचा रिपोर्ट होतो, असं मी म्हणेन. हे तुम्ही आत्ता जे फार चांगला शब्द वापरला, रीडिंग आणि रिपोर्ट. पण दुर्दैवाने रीडिंग जे काही येते ना, तेच सांगण्याचं प्रमाण, म्हणजे ते वैध अवैधचा जो विषय निघाला ना आपल्याकडे, मग त्याच्यावरती तुमच्या इकडे काही बंधनं नाही आहेत का सरकारचे? कोणी उठतं मोकाट आणि हे जो व्यवसाय करतोय त्यातनं लोकांची फसवणूक होते, यासाठी तुमची संघटना म्हणून काही करते का? चांगला प्रश्न विचारला तुम्ही. हा सुद्धा प्रश्न खरं तर वेगळा विषय घेऊन याच्यावर बरंच बोलता येईल. आणि आमच्या पॅथॉलॉजिस्ट असोसिएशनकडनं जी लोक खरंच खूप काम करत आहेत, बरीच अनेक वर्षापासून ही लोक काम करत आहेत. त्यात मी फक्त उल्लेख करीन की कराडला डॉक्टर संदीप यादव म्हणून आहेत. गेली अनेक वर्ष हा माणूस खूप प्रयत्न करतोय की लॅबची वैधता समजावून सांगण्यासाठी.
तर त्याच्यामध्ये असं आहे की बेसिक गोष्ट ही चुकलेली आहे की पॅथॉलॉजी लॅबला कुठलंही रजिस्ट्रेशन कंपल्सरी नाही आहे. जसं एखादं हॉस्पिटल ओपन होताना त्याला बॉम्बे नर्सिंग ॲक्ट खाली त्याला रजिस्टर करावं लागतं, त्याची वैधता पडताळली जाते की कोण हॉस्पिटल चालवणार, क्वालिफिकेशन काय आहे त्या माणसाचं. तसं लॅबसाठी किंवा OPDसाठी कुठलाही ॲक्ट नाही, त्यामुळे कुणीही उठून लॅब सुरू करूच शकतं. परंतु कायद्याने नियम घातलेलाच आहे की लॅबोरेटरी रिपोर्ट हा पॅथॉलॉजिस्ट म्हणजे DCP किंवा MD पॅथ झालेला माणूसच फक्त साईन आऊट करू शकतो आणि तोच त्याचं इंटरप्रिटेशन करू शकतो. आणि ह्याला कारण हे आहेच की बरोबर बरोबर, म्हणजे जे तुमचं क्वालिफिकेशन आहे, जे तुमचं शिक्षण आहे ते प्रमाण मानलं जातं आणि मानायलाच पाहिजे. म्हणजे त्या दृष्टीने ही वैधता असते. थोडक्यात सरकारने या विषयामध्ये कडक नियम करून त्याचं इम्प्लिमेंटेशन करायला पाहिजे. अगदी बरोबर. कारण तुमची संघटना फक्त काय मागणी करेल, ती काय जाऊन कोणाकडे तिकडे करू शकणार नाही. करेक्ट, नाही का? त्यामुळे ह्या अवैध लॅबचं पीक आलं असं मी म्हणेन. खरंय अक्षरशः. त्यामुळे मग पेशंटलाही माहीत नसतं जनसामान्याने की कुठला रिपोर्ट बरोबर धरायचा आणि कुठला चुकीचा धरायचा. त्यामुळे त्यांचं कन्फ्युजन होणंही साहजिक आहे. तुम्ही आत्ता याच्या सगळ्या ब्रांचेसबद्दल बोललात पॅथॉलॉजीच्या, पण तुम्ही ज्या विषयातलं शिक्षण घेतलं आहे आणि तुम्ही जे सध्या मोठं काम करता आहात, सुरुवात त्या विषयाबद्दल आपल्याकडे लातूरसारख्या भागामध्ये कॅन्सरचं प्रमाण काय होतं आणि आता गेल्या 2-5 वर्षामध्ये तुम्ही ते प्रमाण काय अनुभवता? खरं बघायला गेलं तर प्रत्येक पॅथॉलॉजिस्ट म्हणजे DCP किंवा MD पॅथॉलॉजी झालेला कोणीही डॉक्टर हिस्टोपॅथॉलॉजीचा रिपोर्ट करूच शकतो. परंतु मी जेव्हा MD पास होऊन आले, मी MD करत असताना पण आणि पासआउट झाल्यावर पण मी सतत कॉन्फरन्सेस अटेंड करायची, CMEs अटेंड करायची, टाटाला जायची, मुंबई पुण्याला किंवा इतरत्रही जाऊन मी खूप शिकायचा प्रयत्न करायची की हिस्टोपॅथॉलॉजी हा विषय खूप व्हास्ट आहे, तर त्यातलं मला अधिकाधिक ज्ञान कसं होईल याचा मी प्रयत्न करायची. तर ते करत असताना असं लक्षात आलं की लातूरमध्ये अजूनही म्हणजे कॅन्सरचं ट्रेनिंग मलाही नव्हतं तेव्हा फारसं. मी जनरल हिस्टोपॅथॉलॉजी बघायची तेव्हा असं लक्षात आलं की याचा जास्त खोलात अभ्यास करून हे काम करण्याची गरज आहे इथे. आणि मी काही उल्लेख करीन, डॉक्टर PB कुलकर्णी आहेत, डॉक्टर शिरीष मस्के आहेत, डॉक्टर राजन गांधी आहेत, डॉक्टर राजेश पाटील आहेत. अच्छा. ही मंडळी मला मधून मधून म्हणत राहायची की मॅडम इथे हिस्टोपॅथॉलॉजी चांगलं व्हायला पाहिजे, तुम्ही काहीतरी करा ना, इथे आपल्याकडे फ्रोझन सेक्शन होत नाही, तुम्ही काहीतरी केलं पाहिजे. मग इन जनरल लॅब तर भरपूर आहेच की आपल्याकडे, मग तुम्ही कोणीतरी काहीतरी यातलं ट्रेनिंग घ्या ना, असंही म्हणत राहायची. हा सपोर्टही असेल किंवा ही स्फूर्ती पण मिळाली असेल मला, पण मलाही सतत वाटायला लागलं की आपण हिस्टोपॅथॉलॉजी करायला पाहिजे, कारण ते शिक्षण अजून, ते ट्रेनिंग अजून तसं अपुरंच आहे असं मला वाटत राहिलं. करत करत मग एकदा मी खूप प्रयत्न केला की मला ह्याचं ट्रेनिंग काही मिळू शकते का कुठे. परंतु त्यांनी सुद्धा सांगितलं की 1 वर्ष पूर्ण राहायला लागतंय. आणि तोवर माझी MD करून जवळजवळ 9-10 वर्ष झाली होती. माझ्या मुली लहान होत्या, माझी लॅब पण मी सुरू केलेली होती. तर हे सगळं ठेवून सोडून मी कसं जाणार हा प्रश्न माझ्या पुढे होता. तर तेव्हा माझ्या सुदैवानी मला इंडियन कॉलेज ऑफ पॅथॉलॉजिस्ट ICPचा एक असा कोर्स मिळाला ज्याला पोस्ट डॉक्टरल कोर्स म्हणतात, की जो 1 वर्षामध्ये पूर्ण करायचा ऑन्कोपॅथॉलॉजीचा कोर्स, जो हिंदुजा हॉस्पिटलला होता. आणि सुदैवानी माझ्या गुरुनी डॉक्टर अनिता भादुरी मॅडमनी मला सांगितलं की तुला वर्षभर पूर्ण राहायची गरज नाही, तू 4 महिने इथे राहा, आधी शिकून घे बेसिक सगळं आणि मग तू नंतर येत जात राहा. तर तसं करून मी तो कोर्स पूर्ण केला. हा कोर्स फक्त पूर्ण करण्यासाठी किंवा नावासाठी नव्हता, मला खूप गोष्टी तिथं गेल्यावर शिकायला मिळाल्या. एक तर मुंबईला कॅन्सरचं काम खूप जास्त प्रमाणात होतं. मुंबई ही पंढरीच आहे म्हणा ना कॅन्सरची. एकतर टाटा कॅन्सर हॉस्पिटल तिथे आहेच आणि इतरही अनेक हॉस्पिटल्स आहेत की जिथं कॅन्सरच्या सर्जरीज, कॅन्सरचं निदान आणि एकूणच कॅन्सरचं काम खूप चांगल्या प्रमाणात होतं. तिथे गेल्यामुळे मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या आणि मला काहीशी एक वाट दिसली म्हणा की ह्या विषयात अजून मला पुढं गेलं पाहिजे आणि अभ्यास करत राहायला पाहिजे. खरं तर माणूस कधीही परिपूर्ण होत नाही. बरोबर. अजूनही मी रोज अभ्यास करते, मलाही रोजच अभ्यास करायला लागतो आणि हा विषयच खूप व्हास्ट आहे आणि खोलातला आहे. हे करून झाल्यानंतर मला माझ्या गुरूंनी पण आणि सोलापूरला जे डॉक्टर देखणे सर आहेत त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला की जर तुला ह्या विषयात इतकं इंटरेस्ट आहे तर मग फक्त एवढंच काम तू का करत नाहीस. मी म्हटलं सर माझी एवढी क्षमता आहे का, माझी एवढी कॅपेबिलिटी आहे का की मी हे काम करू. तर ते म्हणाले निश्चितच तू करू शकते, तू सुरुवात कर. तेव्हा मी निर्णय घेतला की बाकीची क्लिनिकल पॅथॉलॉजी लॅब बंद करून ह्या विषयावर कॉन्सन्ट्रेट करायचं, कारण ह्याला अभ्यास करायला लागणार होता, खूप वाचन करायला लागणार होतं.
अनुभव घ्यायला लागणार होते, कॉन्फरन्सेस अजून काही अटेंड करायला लागणार होत्या. म्हणून मी हा निर्णय घेतला आणि हे काम सुरू केलं. तर सुरुवातीला अगदी जुजबी हे काम यायचं, पण हळूहळू कॅन्सर सर्जन्सचंही प्रमाण लातूरमध्ये वाढत गेलं आणि कॅन्सरचं कामही वाढत गेलं. त्याप्रमाणे हेही काम माझं हिस्टोपॅथॉलॉजीचं वाढत गेलं. कॅन्सरचं प्रमाण निश्चितच वाढतंय, त्यात काही वादच नाही. सुरुवातीला कॅन्सरचं म्हणजे आपल्याकडे साधारण ब्रेस्ट कॅन्सर हा मॅक्झिम होता, पण आता इतके प्रकार वाढलेत कॅन्सरचे. खरंय, ते पण जरा आम्हाला सांगा ना, की नेमकं काय काय येतं कॅन्सरमध्ये देखील. बरोबर आहे. असं बघायला गेलं तर सगळ्यांना माहितीच आहे की आपल्याकडे तोंडाचा कर्करोग हा नंबर 1चा आहे. ब्रेस्ट कॅन्सरमध्ये भारत तसा पाहिला तर मागे होता आणि सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडाचा कॅन्सर हा जास्त प्रमाणात होता. पण आता ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण इतकं वाढत चाललंय की त्यांनी सर्वायकल कॅन्सरला पण काही प्रमाणात मागे टाकलेला आहे, तर तोही वाढतोय. लंग कॅन्सर हा इन जनरल सगळीकडेच जगात वाढतो आहे, त्या प्रमाणात तो भारतातही वाढतो आहे. स्त्रियांच्या गर्भाशयाशी संबंधित कॅन्सर्स पण सगळीकडेच वाढत आहेत, जसं ओव्हॅरियन कॅन्सर आहे, एंडोमेट्रियल कॅन्सर आहे, असे एकूणच. आणि लिम्फोमाज पण तशा वाढणाऱ्या ह्याच्यामध्ये आहेत. तुम्ही म्हणाल की कारणं काय आहेत मग ह्याची, तर खरं पाहायला गेलं तर तोंडाच्या कर्करोगाचं आपल्याला माहिती आहे, सुपारी गुटखा खाऊन होतो. बरोबर. काही कॅन्सर दारूमुळे होतात हेही आपल्याला माहिती आहे, सिगारेट स्मोकिंगमुळे होतात हेही माहिती आहे. पण खरोखरच काही कॅन्सर कशामुळे होतात हे अजूनही पूर्णतः कळत नाही. त्यामुळे तेही त्याच्यावरचं संशोधन चालू आहे आणि ते हळूहळू समोर येईल. येणाऱ्या 5 वर्षात काही गोष्टी समोर येतील, काही 10 वर्षात येतील. त्यात पोल्युशनचा म्हणजे सगळीकडचंच प्रदूषण, नुसतंच हवेचं नाही, अन्न पाणी ह्या सर्वाचं प्रदूषणही तितकंच कारणीभूत असणार आहे, हेही आपल्याला कळणार आहे. काही प्रमाणात ते कळलेलेही आहे. तर मला वाटतं की कॅन्सरचं काम या अर्थाने करत असताना पॅथॉलॉजीचा रोल महत्त्वाचा आहे आणि अजूनही जास्तीत जास्त पॅथॉलॉजिस्टनी ह्यात ट्रेनिंग घेऊन ह्या कामाला वाहून घेतलं पाहिजे, झोकून दिलं पाहिजे आणि हे काम मनापासून केलं पाहिजे असं वाटतं. आता तुम्ही जे हे सांगत होता सगळ्या शाखा वगैरे विकसित, भविष्यात ह्या शाखा कशा डेव्हलप होतील, हे शास्त्र कसं विकसित होईल असं आपल्याला वाटतं? हा खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. आम्ही असं म्हणत असतो की जसं रेडिओलॉजिस्टला खूप गोष्टी आता कळतात, आतलं सगळं दिसतं, वेगवेगळे मशीन्स आले त्यांचं, 3 टेस्ला काय आलं, 3D आलं सोनोग्राफीमध्ये, तर जास्तीत जास्त गोष्टी कळायला लागल्या. तर आमचे मित्र, आम्हाला रेडिओलॉजिस्ट मित्र चिडवत असतात की एक दिवशी असं होणार की तुमचं पण काम संपणार आणि सगळे मशीन्स ते रीडिंग करणार. काही प्रमाणात हे सत्य आहे. आता ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो, AI, तर त्याच्या अंतर्गत असे काही इन्स्ट्रुमेंट्स डेव्हलप करण्याचं काम चालू आहे, त्याच्यावरती संशोधन होतं आहे की जे स्लाइड्स रीड करू शकते. म्हणजे जर एखादा एक साधारणपणे जास्त प्रमाणात असणारा स्क्वॅमस सेल कार्सिनोमा घेतला तर त्या मशीनला हे कळेल की ह्या स्लाइडमध्ये स्क्वॅमस सेल कार्सिनोमा आहे किंवा नाही. अर्थात त्याला काही मशीनचे, त्या इन्स्ट्रुमेंटचे काही लिमिटेशन्स असणारच आहेत. येस, ह्युमन ब्रेन हॅज नो अल्टरनेटिव्ह, तसं ते असणारच आहे. पण असे काही बदल येतील. आणि अजून एक सांगण्याचा मुद्दा की मॉलिक्युलर पॅथॉलॉजी म्हणून जो विषय आहे, हिस्टोपॅथॉलॉजीच्याही पलीकडचा आहे, पुढचा आहे तो. आम्ही इथे फारच बेसिक काम करतो, म्हणजे प्राथमिक काम आम्ही इथे करतो असं मी म्हणेन. की आम्ही त्या टिश्यूच्या स्लाइड्स बनवतो आणि रीड करतो. त्यात अजून एक पुढची स्टेप आम्ही इथे आणली आहे, ज्याला इम्युनोहिस्टोकेमिस्ट्री म्हणतात, IHC ज्याला म्हणतो. सर्जन्सला ही बाब जास्त चांगल्या रीतीने कळू शकेल. तर कधी कधी कॅन्सर हा कळतो की हा कॅन्सर आहे, पण ह्याचं ओरिजिन काय आहे कळत नाही. तेव्हा त्याच्यावरती काही अँटीबॉडीज आपण अप्लाय करतो किंवा काही केमिकल्स म्हणूया थोडक्यात आपण त्याला अप्लाय करून मग त्याचं खरं स्वरूप आपण समोर आणतो, म्हणजे त्याचा बुरखा फाडतो कॅन्सरचा. तर त्याला IHC टेस्ट म्हणतो, इम्युनोहिस्टोकेमिस्ट्री. तर ती सुद्धा पूर्वी पुण्या मुंबईलाच व्हायची, ती आता लातूरात होते. येस, मी ही गोष्ट अभिमानानं सांगू इच्छिते की आम्ही अत्यंत प्रयत्नपूर्वक ही टेस्ट इथे सुरू केली आणि त्याला चांगला प्रतिसादही मिळतोय, त्याचे रिझल्ट्स मिळत आहेत. सर्जन्स पण हॅपी आहेत की इथे लवकरच ह्या टेस्टचा रिपोर्ट इथल्या इथे होत असल्यामुळे तो रिपोर्ट लवकर मिळतो आणि पेशंटला लवकर ट्रीटमेंट सुरुवात करता येते. तर हा IHC पण विषय आपण इथे सुरू केला. सांगताना हेही गोष्ट मी सांगेन की IHC करणारी मराठवाड्यातली ही प्रायव्हेटमधली ही पहिलीच लॅबोरेटरी आहे आपली, की जिथे आम्ही IHC टेस्टिंग करतो. याही पुढे जाऊन एक मॉलिक्युलर टेस्टिंग नावाचं एक फील्ड आहे, ज्याच्यामध्ये अगदी त्या कॅन्सरच्या पेशीतला तो मॉलिक्यूल ओळखला जातो. आणि त्यात काही जेनेटिक म्युटेशन्स आहेत का
आणि त्या म्युटेशन्सला जर हिट केलं तर हा कॅन्सर परत उद्भवणार नाही त्या पेशंटला. अच्छा. अशा प्रकारची ट्रीटमेंट पण इम्युनोमॉड्युलेटर ज्याला म्हणतात, टार्गेटेड थेरपी ज्याला म्हणतात, अच्छा. ती त्या मॉलिक्युलर टेस्टच्या रिझल्टवरती अवलंबून असते. म्हणजे ऑन्कॉलॉजिस्ट ज्याला टार्गेटेड थेरपी आम्ही देणार असं म्हणतात, तेव्हा त्याला मॉलिक्युलर टेस्ट लागते, जी आपल्याकडे होत नाही आणि एकदम नजीकच्या भविष्यात ती होईल असं मला वाटत नाही, कारण त्याचा सगळाच आवाका मोठा आहे. तर मॉलिक्युलर टेस्ट सुद्धा ही एक पुढची डेव्हलपमेंट आहे पॅथॉलॉजीतली, की जिथे पर्टिक्युलर मॉलिक्यूल ओळखला जातो. तुम्हाला इथं कॅन्सरचा प्रकार नाही कळला, कॅन्सर कळला आहे पण प्रकार नाही कळत आहे, तर तिथपर्यंत जाऊ शकतो आपण. मॉलिक्युलर टेस्ट करून सांगू शकतो की हा कॅन्सर ह्या अवयवातनं आलेला असू शकेल, हा पसरलाय सगळीकडे पण हा इथून आलेला असू शकेल आणि त्याला आता ही ट्रीटमेंट आपल्याला द्यायची आहे. आता एक शेवटचा प्रश्न माझ्या मनात असा आला की आपल्याकडे वेगवेगळे आता जलसाक्षरता आहे, संगणक साक्षरता आहे, तसं वैद्यकीय क्षेत्रामधली पॅथॉलॉजीकडे बघण्याची साक्षरता समाजामध्ये विकसित होण्यासाठी काय व्हायला पाहिजे? खूप महत्त्वाचा प्रश्न आपण हा विचारलात. खरं तर पॅथॉलॉजी हा विषय आम्हाला सेकंड MBBSला असतो बेसिकली. तर तेव्हा आम्हाला सगळ्यांनाच तो फारसा कळलेला नसतो. कुणाला तो आवडतो, कुणाला आवडत नाही म्हणूनही सोडून दिलेला असतो. आणि जेव्हा प्रॅक्टिसमध्ये वेगवेगळ्या स्पेशालिटी करून डॉक्टर्स बाहेर पडतात, तेव्हा इतर ब्रांचेसच्या डॉक्टर्सना पण पॅथॉलॉजी विषय हा पूर्णतः कळलेला असतोच असं नाही. बरोबर. कारण तसं तर प्रत्येक ब्रांचच आहे. अगदी. प्रत्येक विषयाला त्याची ओळख आहे, त्याची खोली आहे आणि म्हणून तो स्पेशालिस्ट हा त्या विषयातला एक्सपर्टाईज असतोच, तो त्या खोलात गेलेला असतो, तो अपडेटेडही असतो. अगदी बरोबर. तर त्या अर्थाने पॅथॉलॉजी सब्जेक्ट खरंच सगळ्यांना कळलेला असतो असं नाही. लोकांना कळण्यासाठी एवढंच आहे की ही एक पडद्यामागची जरी ब्रांच असली तरी ती सपोर्टिव्ह असते ट्रीटमेंटमध्ये. पॅथॉलॉजीच्या रिपोर्टवर बऱ्याच वेळेला, मी ऑल द टाईम म्हणणार नाही, परंतु बऱ्याच वेळेला ट्रीटमेंट अवलंबून असते. हिस्टोपॅथॉलॉजीवर तर पूर्णतः अवलंबून असते. पण क्लिनिकल पॅथॉलॉजीमध्ये सुद्धा काही टेस्टचे रिपोर्ट आल्याशिवाय ट्रीटमेंट सुरू करता येत नाही. त्यामुळे हा एक सगळ्याच वैद्यकीय व्यवसायाचा किंवा वैद्यकीय परीक्षणाचा एकूणच हा एक महत्त्वाचा भाग असतो असं मी म्हणेन. खरं म्हणायला गेलं तर वैद्यकीय व्यवसाय हा एकत्रित एकमेकांशी जोडलेला बांधलेलाच व्यवसाय आहे. तो तसाच एक कार्यक्रम आहे. त्याला एकमेकांवरची डिपेंडन्सी न म्हणता मी कोऑर्डिनेशन म्हणेन, अफिलिएशन म्हणेन किंवा असोसिएशन म्हणेन, कोऑर्डिनेशन म्हणेन. तर त्या अर्थाने एक पॅथॉलॉजी महत्त्वाचा सब्जेक्ट आहे की जो प्रत्येक आजाराचं निदान करण्यासाठी लागतोच. मग तो पॅथॉलॉजीच्या क्लिनिकल ब्रांचमध्ये, क्लिनिकल पॅथॉलॉजीमधला असेल, सायटोपॅथॉलॉजी असेल किंवा हिस्टोपॅथॉलॉजी असेल. आणि वरचेवर वैद्यकीय व्यवसायासुद्धा त्यातले सुद्धा ट्रेंड्स असे बदलत गेले की बाबा एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन आहे, म्हणजे आहे का तसा रिपोर्ट तरच तशी ट्रीटमेंट द्यायची. तर मग त्या दृष्टीने ही पॅथॉलॉजीचं महत्त्व अतिशय जास्त आहे. तेव्हा हे समजून घेतलं पाहिजे जनसामान्यांनाही. जरी पडद्यामागचे असले पॅथॉलॉजिस्ट, ते कधी पेशंटच्या समोर येत नाहीत. पेशंटला माहीत नसते की माझा रिपोर्ट कोण दिला, नाव दिसत असतं फक्त रिपोर्टवरती, पण ती व्यक्ती कोण आहे हे माहीत असण्याचं काही कारण नाही. त्याचा रोलही तसाच आहे. आणि डॉक्टरांना तर तो समजलेला असतोच असं मी म्हणेन, पण अजूनही समजून घ्यायला हवा. आणि त्या दृष्टीने पॅथॉलॉजीची प्रॅक्टिस किंवा पॅथॉलॉजिस्टला जास्तीत जास्त कसं सशक्त बनवता येईल, मी आर्थिकदृष्ट्या म्हणत नाही, लक्षात आलं मला तुमचा मुद्दा, परंतु सशक्त कसं बनवता येईल, त्याला सपोर्ट कसं करता येईल, ह्या दृष्टीने सर्वांनी पाहिलं पाहिजे. काही गोष्टी चुकीच्या असू शकतात प्रॅक्टिसमध्ये. तर मागच्या 2 वर्षात पॅथॉलॉजीच्या PGच्या सीट्स, MDच्या सीट्स 200 सीट्स कमी झाल्यात, व्हॅकंट गेल्यात. सॉरी, कमी नाही झाल्या, व्हॅकंट गेल्या, कोणी जातच नाही. ह्याची कारणं काय असतील, असं का झालं असेल, पॅथॉलॉजीची खरंच गरज आहे किंवा नाही वैद्यकीय व्यवसायाला आणि समाजाला, ह्याचाही विचार सार्वत्रिकरित्या व्हायला हवा. आणि त्या दृष्टीनं शासनानंही काही पावलं उचलायला हवीत. रजिस्ट्रेशन कंपल्सरी करायला हवं, लॅबचं वैधता तपासली जायला हवी. एक छोटासा आशेचा किरण असा दिसला की आत्ता गेलेल्या 8 मार्चला आपल्या आरोग्यमंत्री टोपे साहेबांनी ही गोष्ट मनावर घेतली, लॅबचं रजिस्ट्रेशन ही गोष्ट मनावर घेतली आहे आणि त्या दृष्टीने काही पावलं उचलण्याचं त्यांनी आश्वासनही दिलेलं आहे. खरं तर क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट CE ॲक्ट ज्याला म्हणतो, त्याच्या अंडर हे करता येऊ शकतं की फक्त वैध लॅबोरेटरींनाच रिपोर्ट साईन करण्याचे आणि पाठवण्याचे अधिकार असावेत. त्या दृष्टीनं काही होईल अशी आशा वाटते. धन्यवाद, आपण वेळ दिलात, मनापासून आभार. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.